गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या सत्रामध्ये आपण 15व्या अध्यायाचा 16वा श्लोक बघितला होता. द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च अक्षर सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते. तर याच्यामध्ये क्षर आणि अक्षर हे सापेक्ष आहेत. म्हणजे आपण जर विचार केला तर जगातल्या विषयांच्या मानाने आपली इंद्रिय अक्षर आहेत. इंद्रियांच्या मानाने मन अक्षर आहे. हा. म्हणजे जगातले विषय बदलत आहेत, इंद्रिय तशीच आहेत. म्हणजे इंद्रिय अक्षर आहेत आणि जग क्षर आहे म्हणजे बदलत आहे. जर आतमध्ये गेलो तर मन आपलं अक्षर आहे आणि मन या पाचही इंद्रियांना वर खाली होत असताना बघत आहे. तर ते मन अक्षर आहे कम्पेअर्ड विथ द इंद्रिय. त्याच्या आतमध्ये गेलो तर आपली जी बुद्धी आहे किंवा आपला जो अनुभव करता आहे आतला, मी अनुभव करतो असा जो अनुभव होतोय आपल्याला, तो अनुभव करता अक्षर आहे. आणि तो कॉन्स्टंट आहे. म्हणजे त्याला जागृत अवस्थेमधले सगळे अनुभव येतात, स्वप्नावस्थेमधले अनुभव येतात आणि निद्रावस्थेमध्ये काही अनुभव येत नाही. या तिघांनाही बघणारा जो आहे तो अक्षर आहे. आणि हे जे तीन अनुभव आहेत येणारे जाणारे, ते क्षर आहेत. तर हे कसं सापेक्ष आहे बघा. किंवा समुद्राच्या दृष्टीने विचार केला तर लाटा क्षर आहेत, समुद्र अक्षर आहे. ईश्वराच्या दृष्टीने विचार केला तर ईश्वर अक्षर आहे आणि जीव अक्षर आहेत. अशा प्रकारे आपण अनेक प्रकारे हा क्षर आणि अक्षर याचा विचार करू शकतो. तर जोपर्यंत क्षर आणि अक्षर या दोन वेगवेगळ्या गोष्टी नसतील तोपर्यंत क्षर काय आहे हे कळणारच नाही आपल्याला. आपण समजा एका जागी उभे असलो तर आपल्या समोर जे हलणारं दृश्य आहे ते आपल्याला हलताना दिसेल. परंतु जे हलणारं दृश्य आहे आणि आपण हे दोन्ही जर एकाच वेगाने समोर जात असलो तर आपल्याला काहीच हलताना दिसणार नाही. उदाहरणार्थ, आपण आत्ता पृथ्वीवर आहोत ना, तर पृथ्वी आणि आपण हे दोन्ही एकाच गतीने फिरतोय. त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की आपण एकाच जागी बसलेलो आहोत. हा. परंतु गेल्या 5 मिनिटात आपण अंतराळात कुठून कुठे गेलेलो आहे. म्हणजे पृथ्वी स्वतः फिरलेली आहे स्वतःच्या भोवती आणि पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरलेली आहे. आणि सूर्य आणखीन कशाच्या भोवती फिरलेला आहे. तर तेवढ्या वेळात आपण पुष्कळ पुढे आलो. परंतु आपल्याला हलण्याचा अनुभव नाही आला कारण की आपण पृथ्वीशी जोडलं गेलेलो आहोत. आपली आणि पृथ्वीची गती एकच असल्यामुळे आपल्याला गतीचा अनुभव येत नाही. त्यामुळे आपल्याला दोन्ही अक्षर वाटतात. तसं नाही आहे. परंतु दुसऱ्या एका दृष्टिकोनातून विचार केला तर मी अनुभव करता आणि अनुभव होणारं हे जग. तर अनुभव होणारं जग जे आहे ते क्षर आहे. ते हलतंय सारखं, ते सारखं बदलतंय. आणि मी जो अनुभव करताय तो अक्षर आहे. परंतु हे आपण द्वैतामध्ये आहोत म्हणून आपल्याला असं वाटतं. क्षर आणि अक्षर ह्या दोन गोष्टी द्वैतामध्ये शक्य आहेत. तर ह्याच्या पलीकडे काय आहे, ह्याच्या पलीकडे काय आहे ते आता आपल्याला भगवान सांगणार आहेत. उत्तमः पुरुषस्त्वन्यात्मात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वरः. हा 16वा श्लोक आपण मागच्याच बघितला ना, द्वाम्यो पुरुषो लोके. त्याच्या पलीकडचा श्लोक आता बघू. आता मी तुम्हाला ऍक्च्युली म्हणून दाखवला श्लोक. उत्तमः पुरुषः तू अन्यः परमात्मा इति उदाहृतः यो लोकत्रयम आविश्य बिभर्ती अव्यय ईश्वरः. असा हा श्लोक आहे. त्याच्यामध्ये बिसाइड्स दीज टू म्हणजे क्षर आणि अक्षर याच्या पलीकडे कोण आहे. देर इज द ग्रेटेस्ट लिव्हिंग पर्सनॅलिटी, द सुप्रीम सोल, द इम्पेरिशेबल लॉर्ड हिमसेल्फ, who has entered the three worlds and is maintaining them. या तिन्ही लोकांमध्ये तो आलेला आहे आणि तो बिभर्ती अव्यय ईश्वरा म्हणजे तो त्यांचं भरण पोषण करतोय. विनोबा काय म्हणतात. म्हणती परमात्मा तो तिजा पुरुष उत्तम, विश्वपोषक विश्वात्मा जो विश्वेश्वर अव्यय. म्हणती परमात्मा तो तिजा पुरुष, तो परमात्मा आहे. तो उत्तम पुरुष आहे, तो विश्वपोषक आहे, तो विश्वात्मा आहे जो विश्वेश्वर अव्यय आहे. आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात. मुक्तछंदामध्ये म्हणतात, उत्तम पुरुष असे एक वेगळा, परमात्मा असे म्हणती त्याला. तीन जगतात तो करुणी प्रवेश, देतसे आधार व पोषण त्यास. हा जो उत्तम पुरुष आहे या तिघांपेक्षा वेगळा, त्याला परमात्मा म्हणतात. तीन जगतांमध्ये तो करून प्रवेश. तीन जगतात म्हणजे कुठलं. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. किंवा
भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ ह्या तिन्ही जगतात तो करून प्रवेश देतसे आधार व पोषण त्यास, किंवा जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि निद्रावस्था या तिन्ही जगतांमध्ये, तिन्ही लोकांमध्ये ज्यांना तो आधार देतोय तो परमात्मा आहे. परीती सरा उत्तमा भिन्न येथत असे तोची आत्मा जगी सर्वश्रेष्ठ. जगी नित्य तोची प्रवेशू नितीन्ही नियंतो निपोषितसे त्यासी तोही. तिसरा जो उत्तम पुरुष आहे तो या दोघांना, क्षर आणि अक्षर या दोघांनाही त्यांचं पालनपोषण करतोय. तर तो कोण आहे त्याचं आता आपण स्वरूप समजून घ्यायचा प्रयत्न करू. या दोहों वेगळा ज्याला परमात्मा असं म्हणतात तो त्रैलोक्यात, जो त्रैलोक्यात प्रवेश करून त्याला धारण करतो आणि जो अव्यय आणि ईश आहे असा उत्तम पुरुष आहे. तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देऊनी गेले, ऐसे जाणणे निविण उरले, जाणते जे. त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी वृत्तीरूप ज्ञानाने अज्ञान नाहीस झाल्यावर ते ज्ञान आत्मसाक्षात्कार घेऊन, आत्मसाक्षात्कार देऊन आपण नाहीच झालं. ह्याप्रमाणे मी ब्रह्म या वृत्ती ज्ञाना वाचून जे केवळ ज्ञान उरलं. आपण तुम्हाला आठवतं का मागच्या वेळेस आपण म्हटलं होतं की जसं मला असं वाटतं की मी विक्रम आहे, किंवा तुम्हाला जे काही वाटत असेल की तुम्ही जे आहात, तर ते न वाटून आपण समजा असं बोलायला लागलो की मी ब्रह्म आहे. तसं आपण नाही म्हणू शकत. मी ब्रह्म आहे असं म्हणणं याचा अर्थ आहे की माझा मी अजून कायम आहे ना. मी ब्रह्म आहे असं म्हटलं नाही जाऊ शकत. मी ब्रह्म आहे ही अनुभूती आपल्याला येऊ शकते, आणि आपल्याला ती अनुभूती आल्यानंतर आपलं तोंड बंद व्हायला पाहिजे. कारण की ब्रह्मा व्यतिरिक्त ते दुसरं काही नाहीच आहे. ब्रह्मा व्यतिरिक्त वेगळा मी उरतच नाही. सो माय प्युअर कॉन्शियसनेस हॅज नो सेकंड. इट इज वन अँड ओनली. ती एकमेव अद्वितीय आहे. ती अद्वैत आहे. त्याच्यात दुसरं कोणी संभवतच नाही. ती जी शुद्ध जाणीव आहे त्याच्यामध्ये मी अनुभव करता म्हणजे हा अक्षर पुरुष, ज्याला हे क्षर जगत दिसत आहे, तो नाहीच होत. तर ती जी जाणीव आहे ते म्हणजे उत्तम पुरुष. परमात्मा इति उदाहरतो, त्याला परमात्मा म्हणतात. ते तो गा उत्तम पुरुषू, जो तृतीय का निष्कर्षू, दोहीहून आणिकू मागिला जो. अर्जुना, असं वृत्ती ज्ञाना वाचून जे केवळ ज्ञान राहिलं ते ते केवळ ज्ञान म्हणजे तो उत्तम पुरुष होय. जो मागील दोहोहून म्हणजे कोण, क्षर आणि अक्षर पुरुषाहून वेगळा तिसरा आणि शेवटचा आहे. सुषुप्ती आणि स्वप्ना पासूनी बहुवे अर्जुना, जागणे जैसे आना बोधा चेची. अर्जुना, सुषुप्ती आणि स्वप्नाहून जागृती जशी पुष्कळपटीने वेगळ्या बोधाचीच असते, तसंच का रश्मी हन मृगजळा पासूनी अर्कमंडळा अफाटू तेवी वेगळा उत्तमू गा. अर्जुना, सूर्यकिरण आणि मृगजळ याच्याहून सूर्यमंडळ फार वेगळंच आहे, जसं जसं फारच वेगळं आहे. त्याचप्रमाणे हा उत्तम पुरुष मागील दोन पुरुषांहून वेगळा आहे. हे ना काष्ठीचा काष्ठाहुनी, अनारिसा जैसा वन्ही, तैसा क्षराक्षरापासूनी आनची तो. हे उदाहरण राहू द्या. लाकडातील सामान्य स्वरूपाचा अग्नी जसा लाकडात असून लाकडाहून भिन्न असतो, तसा तो उत्तम पुरुष क्षर आणि अक्षर यांच्यात असून सुद्धा क्षराक्षर पुरुषाहून भिन्न आहे. सो इव्हन दो द सेम कॉन्शियसनेस appears to be the observer and the observed world, it is different from those. It is distinct from those. पै ग्रासूनी आपली मर्यादा, एक करीत नदी नदा, उठी कल्पांती उदावादा एकार्ण वाचा. एकार्ण वाचा, एक अर्ण वाचा. हं? कल्पाच्या शेवटी सर्वत्र एक समुद्रच जलमय झाला असता, त्याचं पूर्णत्व आपली मर्यादा नाहीशी करून नद आणि नद्या यांना एकत्र करीत जसं प्रगट होतं. समजा पूर्ण प्रलय झाला तर तिथे तुम्हाला नदी वेगळी दिसेल का, समुद्र वेगळा दिसेल का? तिथे सगळीकडे पाणीच दिसेल तुम्हाला. तैसे स्वप्न ना सुषुप्ती, ना जागराची गोठी आती, जैसी गिळिली दिवो राती प्रळय तेजे. त्याप्रमाणे प्रळय कारच्या
प्रळय काळच्या प्रलयाच्या वेळीच्या तेजाने दिवस आणि रात्र या दोन्हींचा निराश करावा. त्याप्रमाणे स्वप्न, सुषुप्ती अथवा जागृती यांची गोष्टही उत्तम पुरुषाच्या ठिकाणी नाही. दादा, एक्सक्यूज येस. मी. येस. ते तो तिसरा पुरुष तुम्ही सांगितलं ना आता, ते कळलं नाही मला. प्लीज रिपीट करता का? ओके, ओके. थँक यू. हा जो तिसरा पुरुष आहे ना, हा तिसरा पुरुष असा तिसरा वेगळा नाही आहे. तिसरा पुरुष म्हणजे आपली स्वतःबद्दलची जी शुद्ध जाणीव आहे ती. त्या जाणीवेमध्ये आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा मी अनुभव करता म्हणजे अक्षर पुरुष, आणि हे जाणीव होत असलेलं जग, हे अनुभवायला येत असणारं जग, हा अक्षर पुरुष. ह्या दोन गोष्टी आपोआप निर्माण होतात. So, if you look at it from the point of view of pure consciousness, that pure consciousness always exists. आणि त्याच्यामध्ये कधी कधी अनुभव येतो विच इज बोधात्मक किंवा विच इज भावात्मक, आणि कधी कधी अनुभव येत नाही विच इज अभावात्मक. म्हणजे माझ्याच जाणीवेमध्ये जागृतावस्था आणि स्वप्नावस्था ह्याच्यातले अनुभव येत असतात. त्याचप्रमाणे निद्रावस्थेमध्ये अनुभवविहीन स्थिती सुद्धा मला माहिती असते, मला जाणवते. कारण की जेव्हा मी उठतो सकाळी तेव्हा मी असं म्हणू शकतो ना की काल रात्री मला चांगली झोप लागली होती, परंतु झोपेचा अनुभव कुठे आला मला? झोपेचा अनुभव जो जागृतावस्थेमध्ये आहे, मी जो जागा आहे त्याला झोपेचा अनुभव नाही येऊ शकत. तर जागृतावस्थेमध्ये आपल्याला द्वैताचा अनुभव येतो. जागृतावस्थेमध्ये आपल्याला मी अनुभव करता आणि हे अनुभव होणारं जग याचा अनुभव येतो. परंतु जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि निद्रावस्था, म्हणजे जागृतावस्था स्वप्नावस्था भावात्मक आहे. सो वी आर एक्सपिरियन्सिंग समथिंग ड्युरिंग दोज टू स्टेट्स ऑफ एक्सपिरियन्स. आणि निद्रावस्था जी आहे ना ती अभावात्मक आहे, म्हणजे तिथे वी आर नॉट एक्सपिरियन्सिंग एनिथिंग, बट वी आर इल्युमिनिंग बोथ ऑफ देम. म्हणजे माझा जो खरा मी आहे ह्या तिन्ही अवस्थांना किंवा भावावस्थेला आणि अभावावस्थेला सुद्धा प्रकाशित करतोय तो. म्हणून तो म्हणू शकतो जागा झाल्यानंतर, थ्रू द जागृत पुरुष, मी जागा झाल्यानंतर माझ्यातून माझं जे शुद्ध चैतन्य आहे ते हे म्हणू शकतं की मला चांगली झोप लागली होती आणि मला मध्ये मध्ये स्वप्न पडली, पण आता तर मी जागा आहे. आणि हा जागा असलेला जो आहे तो स्वप्नात पण नव्हता आणि तो झोपेत पण नव्हता. तर हे कोण म्हणू शकतं? हा तो उत्तम पुरुष आहे. उत्तमः पुरुषः तू अन्यः. परमात्मा इति उदाहरण, तो परमात्मा आहे. तो कायम तसाच असतो, त्याच्यामध्ये काहीच बदल घडत नाही. म्हणजे काय की आपली जी स्वतःबद्दलची जाणीव आहे, आपली जी शुद्ध जाणीव आहे, ती जाणीव नेहमी नेहमी कार्यरत असते. तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल घडतच नाही कधीच. त्या जाणीवेमध्ये बदल न घडणारा मी जागा झाल्यानंतर येतो असं वाटतं. आणि बदल घडत असलेलं जग हे त्या बदल न घडलेल्या किंवा बदल न घडणाऱ्या अनुभवकर्त्याला अनुभवायला येतं. सो द वन हू इज एक्सपिरियन्सिंग द इल्युशन ऑफ मी द एक्सपिरियन्सर अँड द experienced world gets created automatically when I wake up. तर क्षर आणि अक्षर हेच जे द्वैत आहे ना, हे द्वैत आपोआप तयार होतं आपण जागे झालो की. हे जग रोज सकाळी तयार होतं आणि रोज संध्याकाळी नष्ट होतं आपल्यासाठी. जगाची उत्पत्ती आणि विनाश हा सगळा आपल्या मनात होतो, रोज होतो. आणि ॲक्च्युली खरं पाहिलं तर दर क्षणी होतो. दर क्षणी जगाची उत्पत्ती होते, स्थिती असते आणि लय होतो. आणि खरं सांगायचं ती स्थिती नसतेच. न रूपमस्येह तथोपलभ्यते नांतो न चादिर्न च संप्रतिष्ठा. आठवतं? तिसरा श्लोक होता याच अध्यायातला. अश्वत्थमेनं सुविरूढमूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. तर ह्याचा ना आदी आहे ना अंत आहे, न ह्याची संप्रतिष्ठा आहे. आपल्याला कळतच नाही, हे जसं आहे तसं कळतच नाही. हे सगळंच्या सगळं जसं आहे तसं आपल्याला नाही कळत आहे. जगाचं दर्शन आपल्याला जग जसं आहे तसं नाही होत. जगाचं दर्शन आपल्याला उलटं होतं. ऊर्ध्वमूलम अधःशाखा पहिला श्लोक होता या अध्यायातला. आहे त्याच्याबरोबर उलटं होतं दर्शन. आणि आपल्याला ते उलटं जे दृश्य दिसत आहे किंवा जगाचं आकलन जे नाहीये तसं आहे असं होत आहे, ते खरं आहे असं आपण मानतोय. दिस इज द माया. ही माया आहे. तर ह्याच्या पलीकडे आपल्याला जायचं. तर ह्याच्यासाठी आपण हा सगळा अध्याय शिकतोय. तर हा जो तिसरा पुरुष आहे, हा खरं तर तिसरा नाही आहे, हा एकच पुरुष आहे.
उत्तम पुरुष तू अन्यः. दिस इज द आय. आता ह्याचं तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो मी. ते कसं असतं पहा, की मला असं वाटतं ना, की आय आय एम टॉकिंग टू यू, म्हणजे आय एम द फर्स्ट पर्सन हु इज टॉकिंग टू यू द सेकंड पर्सन. आणि आत्ता आपण समजा आपल्या इथे जे लोक नाही आहेत त्यांच्याबद्दल समजा बोललो, तर ते म्हणजे द थर्ड पर्सन हु इज नॉट हिअर बिटवीन अवर कॉन्व्हर्सेशन ऑर इन अवर कॉन्व्हर्सेशन. सो हा फर्स्ट पर्सन, यू द सेकंड पर्सन, वी आर टॉकिंग अबाउट द थर्ड पर्सन. तर आय नंतर यू म्हणजे दाऊ किंवा यू, आणि ही किंवा शी किंवा दे. तर हा जो दाऊ आहे, दाऊ म्हणजे सिंग्युलर यू, आणि यू म्हणजे प्लुरल यू. ह्याचं सिंग्युलर आणि प्लुरल होऊ शकतं. ही, शी आणि दे त्यांचं पण सिंग्युलर आणि प्लुरल होऊ शकतं. परंतु हा जो आय आहे याचं प्लुरल नाही होऊ शकत. आयचं प्लुरल काय आहे इंग्रजीमध्ये? आयचं प्लुरल आहे वी. तर हे जे वी नावाचं प्लुरल आहे ना, त्या वी मध्ये सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन इज ऑल्सो इन्क्लुडेड. इन द सेम मॅनर हा जो उत्तम पुरुष आहे ना, ह्याच्यामध्येच हे जे क्षर आणि अक्षर पुरुष जे आहेत ते इन्क्लुडेड आहेत. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हा तो तिसरा आहे. तो तिसरा नाहीच आहे. ह्या उत्तम पुरुषापेक्षा वेगळं काहीच नाही आहे. म्हणजे तुम्ही मला सांगा की जर हा मी नसलो, इफ आय एम नॉट देअर, कॅन यू बी देअर? कॅन ही बी देअर? कॅन शी बी देअर? नो, आय हॅव टू बी देअर फर्स्ट. मी असल्याशिवाय तुमचं अस्तित्व माझ्यासाठी नाही आहे. मला तुमचं अस्तित्व जाणवतंय किंवा मला त्यांचं अस्तित्व आहे असं मी इमॅजिन करू शकतो वेन आय एम देअर. मीच जर नसलो तर मी इमॅजिनच नाही करू शकत. तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला आत्ता फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हे इंग्रजीत समजावून सांगितलं ना, तर त्याचं इक्विव्हॅलंट जे संस्कृतमध्ये आहे ते उत्तम पुरुष इज द फर्स्ट पर्सन, मध्यम पुरुष इज द सेकंड पर्सन, आणि द थर्ड पर्सन जो आहे ना त्याला संस्कृतमध्ये प्रथम पुरुष म्हणतात. संस्कृतमध्ये एक्झॅक्टली उलट आहे. आपण असंही म्हणू शकतो की इंग्रजीमध्ये सगळं उलट आहे. इंग्रजी ही प्राकृत भाषा आहे. संस्कृत ही वैदिक भाषा आहे. वैदिक भाषेवरनं पहिली जी भाषा त्याच्यातनं जी संस्कृत झाली, सुसंस्कृत, ती संस्कृत भाषा. संस्कृत भाषेमध्ये सगळं जे वर्णन आहे ना कुठल्याही गोष्टीचं, ते जितकं नेमकं आहे, ॲक्युरेट, तितकं दुसऱ्या कुठल्याच भाषेत नाही आहे. मराठी त्यातल्याच जवळ आहे. आपलं सौभाग्य आहे की आपण मराठी बोलू शकतो, मराठीमध्ये समजू शकतो. त्यामुळे हे सगळंच्या सगळं गीतेतलं जे ज्ञान आहे ना ते संस्कृतमध्ये समजावून सांगणं सगळ्यात सोपं आहे, जर आपल्याला संस्कृत येत असली तर. पण आपल्याला काही संस्कृत येत नाही, मला तर येत नाही, तुम्हाला येत असेल. त्यामुळे त्याचं जे मराठी भाषांतर केलेलं आहे त्या मराठी भाषांतरावरनं, आणि अनेक वेळा 15व्या अध्यायाबद्दलची प्रवचनं अनेक लोकांकडून ऐकल्यानंतर आणि त्याच्यावर चिंतन केल्यानंतर जे आपलं अंडरस्टँडिंग आहे ते आपण रिफाईन करायचा प्रयत्न करतो. आणि कसं आहे माहिती आहे का, की हे सगळं प्रवचन म्हणा किंवा कोणाचंही आपण काही ऐकतो, पुस्तकं वाचतो, त्यातनं शेवटी समजून घ्यायचं आहे आपल्याला काहीतरी. एकदा समजून घेतलं की त्याच्यानंतर मग पुस्तक इज नॉट नेसेसरी एनिमोर. मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं ना, तुम्हाला समजा एखादी वस्तू बनवायची असेल तर तुम्हाला रेसिपी बुक लागतं किंवा रेसिपी लागते. त्या रेसिपीवरनं तुम्ही ती वस्तू कशी बनवायची ते शिकले की मग त्या रेसिपी बुकची काही गरज नाही. त्याचप्रमाणे गीतेमध्ये काय सांगायचा प्रयत्न केलाय भगवंतानी ते समजा आपल्याला समजलं तर गीतेच्या पुस्तकाची गरज नाही. पुस्तक जे आहे ते गीतेमधला जो संदेश आहे तो आपल्याला समजावा याच्यासाठी आहे. तो गीतेचा संदेश समजून घ्यावा याच्यासाठी आपण हे सगळं चिंतन करतोय. आणि मग चिंतन समजा दृढ झालं तर मग काय होईल की ठीक आहे, मी पहिले कोणाकडनं तरी ऐकलं, म्हणजे भगवंताकडनं ऐकलं की अमुक अमुक सत्य आहे, आणि मग ते माझ्या मनात ते दृढ झालं. मी त्याच्यावर चिंतन केलं, मनन केलं. पहिले श्रवण, मग मनन, आणि नंतर मग जेव्हा ते दृढ झालं, वन्स दॅट होल कन्व्हिक्शन इज फर्म इन माय माइंड, त्याच्यानंतर त्याच्यावर निधिध्यासन. सो रिमेन इन दॅट अवेअरनेस. विच अवेअरनेस? की हा जो उत्तम पुरुष आहे तो मी आहे. खरा मी जो आहे तो उत्तम पुरुष आहे. त्याला हा मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष यांचं दर्शन होत आहे. प्रथम पुरुष इन संस्कृत इज द थर्ड पर्सन इन इंग्लिश. सेकंड पर्सन इन इंग्लिश इज मध्यम पुरुष,
आणि फर्स्ट पर्सन इन इंग्लिश इज उत्तम पुरुष. हा जो उत्तम पुरुष आहे तो तिसरा आहे असं वाटतं, पण त्या तिसऱ्यामध्येच हे दोन्ही अपियर होतात. म्हणून ते सांगितलं नाही की ज्याप्रमाणे प्रळय काळाच्या तेजाने दिवस आणि रात्र या दोन्हींचा निराश करावा, त्याप्रमाणे स्वप्न, सुषुप्ती अथवा जागृती यांची गोष्टही उत्तम पुरुषाच्या ठिकाणी नाही आहे. आणि मग ज्या ठिकाणी एक पण नाही, मग एकपण ना दुजे, असे नाही हे नेणिजे, अनुभव निर्भुजे बुडाला जेथे. मग ज्या ठिकाणी एक पण नाही व त्याच्या सापेक्ष असलेले द्वैतही नाही, व आहे अथवा नाही हे जिथे कळत नाही, आणि जिथे अनुभव दिपून नाहीसा झाला, तो उत्तम पुरुष आहे. ऐसे आथी जे काही, ते तो उत्तम पुरुष उपाही, जे परमात्मा ही बोली जे नामी. अशा तऱ्हेने जे काही आहे ते तो उत्तम पुरुष आहे असं समज. आणि त्या उत्तम पुरुषाचा परमात्मा या नावाने उल्लेख करतात. तेही येथ न मिसळता, बोलणे जीवत्वे पंडुसुता, जैसी बुडणियाची वार्ता थडियेचा कीजे. अर्जुना, परमात्मा म्हणून त्याविषयी म्हणजे उत्तम पुरुषाविषयी जे बोलायचं, तेही त्याच्याशी ऐक्याला न पावता जीवदशेत राहून बोलायचं. ज्याप्रमाणे बुडणाऱ्याची गोष्ट नदीच्या काठावर उभा राहिलेला मनुष्य सांगतो, तैसे विवेकाची एकाठी, उभे ठाकलिया किरीटी, परावराची आगोठी करणे वेदा. त्याप्रमाणे विचाराच्या हद्दीवर उभं राहून वेदांना अलीकडील व पलीकडील तीरावरच्या गोष्टी करता आल्या. क्षराक्षर पुरुष हे अलीकडील आहेत आणि उत्तम पुरुष हा पलीकडील आहे. म्हणजे आपण जे बोलतो ना द्वैतामध्ये एकमेकांशी, ते सगळं क्षराक्षर पुरुष हे अलीकडलं आहे, म्हणजे इट इज बिफोर वी रीच द ट्रुथ. आणि उत्तम पुरुष आहे इज बियॉन्ड ट्रुथ और ही इज द ट्रुथ. ह्या दोघांविषयीच्या गोष्टी बोलता आल्या. म्हणोनी पुरुषु क्षराक्षरू, दोन्ही देखोनी अवर, याते म्हणती परू आत्मरूप. दोन्ही देखोनी अवरू असायला पाहिजे होते असं मला वाटतं. याते म्हणती परू आत्मरूप. म्हणून क्षराक्षर हे दोन्ही पुरुष अलीकडले म्हणजे सोपाधिक आहेत. सोपाधिक म्हणजे ज्यांना उपाधी आहे, दे आर क्वालिफाईड. असं पाहून ज्या उत्तम पुरुषाला पलीकडचं आत्मरूप असं म्हणतात, ही इज बियॉन्ड उपाधी. अर्जुना ऐसिया परी, परमात्मा शब्दवरी सूचिजे, का गा अवधारी पुरुषोत्तमो. अर्जुना ऐक, अशा प्रकारे परमात्मा या शब्दाने त्या उत्तम पुरुषाला सुचवतात. एरवी बोलणेची बोलणे, जेथीचे सर्व नेडिवा जाणणे, काहीच न होनी होणे जे वस्तू गा. वास्तविक विचार करून पाहिलं तर न बोलण्यानेच ज्याचं वर्णन होतं, काही न जाणणं हे ज्याचं म्हणजे उत्तम पुरुषाचं जाणणं होय. आणि इतर काही म्हणजे जीव शिव ब्रह्म न होऊन ज्या वस्तूचं होणं आहे. पुन्हा एकदा विचार वास्तविक करून विचार करून पाहिलं तर न बोलण्यानेच ज्याचं वर्णन होतं, न बोलण्याने ज्याचं वर्णन होतं. म्हणजे कसं आहे की जो खरा मी आहे त्याचं वर्णन केलंच नाही जाऊ शकत. आपला जो अनुभव आहे आपल्या असण्याबद्दलचा, तो आपण कसा काय कोणाला समजावून सांगणार आहे. आपल्या असण्याबद्दलचा अनुभव फक्त आपल्यालाच येतो. मी आहे ही माझी जाणीव आहे ना, तेच सत्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही सत्यच नाही आहे. ही जी नुसती जाणीव आहे आपल्या असणेपणाची, ती जाणीव एकमात्र आहे. त्या जाणीवेमध्येच आपल्याला इतर सगळे अनुभव येतात आणि जातात. आणि ती जी जाणीव आहे ती सर्वव्यापी आहे. तुमच्यामध्ये पण तीच जाणीव आहे. उलट म्हणायला पाहिजे की त्या जाणीवेमध्ये मी वेगळा दिसतो आणि तुम्ही वेगळे दिसतो. त्या जाणीवेमध्येच आपण सगळे आहोत. त्या जाणीवेमध्येच फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, त्या जाणीवेमध्येच म्हणजे संस्कृतमधला फर्स्ट आणि सेकंड पर्सन आहेत. जो उत्तम पुरुष आहे दॅट इज ॲक्च्युली द इंग्रजीमधला फर्स्ट पर्सन आहे. त्या फर्स्ट पर्सनमध्ये सेकंड आणि थर्ड आर इन्क्लुडेड आहे. त्याचप्रमाणे उत्तम पुरुषामध्ये क्षर आणि अक्षर पुरुष आर इन्क्लुडेड. ती जी जाणीव आहे त्याच्यामध्ये सगळंच इन्क्लुडेड आहे. तुम्ही पण इन्क्लुडेड आहेत, जे इथे नाही आहेत ते पण इन्क्लुडेड आहेत. एव्हरीबडी इज इन्क्लुडेड इन दॅट. इनफॅक्ट द होल वर्ल्ड इज इन्क्लुडेड इन दॅट. Time and space are included in that. Time and space appear in that consciousness when we wake up, when we have a memory, when we have a sense of separateness, when we have a sense of being Akshar Purush.
अशा प्रकारे उत्तम पुरुष म्हणजे काय आहे हे जर आपल्याला समजलं तर फार उत्तम. त्याचं वर्णन नाही केलं जाऊ शकत. आणि इतर काही जाणणं म्हणजे काय की जीव शिव ब्रह्म न होऊन या वस्तूचं होणं आहे. सो द वे वी अंडरस्टँड अदर थिंग्स तसं वी विल नेव्हर बी अंडरस्टँड, नेव्हर बी एबल टू अंडरस्टँड अवर इसेन्शियल नेचर, नेव्हर. सोहम तेही अस्तवले, जेथ सांगतेची सांगणे झाले, द्रष्टत्वेसी गेले दृश्य जेथ, ज्या ठिकाणी मी ब्रह्म अशी समजूत देखील मावळली, ज्या स्वरूपी सांगणाराच सांगणे झाला आणि जेथे दृश्य ही कल्पना द्रष्टा या कल्पनेसह नाहीशी झाली. दृश्य आणि द्रष्टा, दृश्य म्हणजे ऑब्झर्वड वर्ल्ड आणि द्रष्टा म्हणजे द ऑब्झर्वर. तर शुद्ध जाणीव जिथे आहे तिथे द्रष्टा आणि दृश्य म्हणजे ऑब्झर्वर आणि ऑब्झर्वड ह्या दोन्ही गोष्टी नष्ट झाल्या. तिथे उरतच नाही काही. माझी जी स्वतःबद्दलची जाणीव आहे त्या जाणीवेमध्ये समजा मी स्थित राहिलो, इफ आय मेडिटेट ऑन माय ट्रू सेल्फ, ओनली on my awareness of my own being. In that awareness, there is nothing. In that awareness, there is nothing else. म्हणजे आपल्याला जसं जगाचं ज्ञान किंवा इतर लोकांचं ज्ञान, ह्याचं ज्ञान, त्याचं ज्ञान जसं होतं, तशा प्रकारे आपल्याला ब्रह्मज्ञान नाही होणार. ब्रह्म इज नॉट वन अदर एक्स्ट्रा थिंग आफ्टर द इन्फिनिट थिंग्स इन द वर्ल्ड. नो. ब्रह्म इज ऑल एनकम्पासिंग. ह्या सगळ्या ज्या गोष्टी जगामध्ये आपल्याला दिसत आहेत किंवा आपण स्वतः सुद्धा वेगळेपणाने भासतोय आपल्याला, हे सगळंच्या सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. इट इज नॉट अपार्ट फ्रॉम अस. इट इज अवर इसेन्शियल नेचर. आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची हे म्हणू नये प्रभा, जरी कैसेनी हे लाभा जाये चीना. आता सूर्याचं बिंब आणि त्याचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब ह्यांच्या दरम्यान असणारं तेज जरी कोणत्याही उपायाने घेता आलं नाही तरी त्यांच्या दरम्यान तेज कुठलं असं म्हणू नये. आता बघा की कसं होतं, आपल्याला समजा सूर्यप्रकाश बघायचा असेल ना, तर सूर्यप्रकाश जेव्हा कशावर तरी पडतो आणि नंतर तिथून तो रिफ्लेक्ट होतो, तेव्हाच तो आपल्याला दिसतो, नाही तर दिसतच नाही. आता तुम्ही विचार करा की रात्रीच्या वेळेस हे उदाहरण जास्त सोपं आहे समजायला, की रात्रीच्या वेळेस चंद्र आपल्याला दिसतो ना आकाशामध्ये. तर सूर्यापासून जी किरणं चंद्रापर्यंत जातात ती रिफ्लेक्ट होऊन आपल्यापर्यंत येतात म्हणून आपल्याला तिथे चंद्र आहे असं दिसतं. परंतु सूर्यापासून ते चंद्रापर्यंत जी किरणं जातात म्हणजे त्या जागी प्रकाश नसतो का? त्या जागी प्रकाश असतो, परंतु तो प्रकाश परावर्तित करण्यासाठी दुसरं कुठलं साधन नसतं, म्हणून तो प्रकाश आपल्याला भासत नाही. ती ब्रह्म जे आहे ना किंवा शुद्ध चैतन्य जे आहे ते चराचरात ठासून भरलेलं आहे, परंतु त्याची जाणीव आपल्याला होत नाही जोपर्यंत ते रिफ्लेक्ट होत नाही. सो अवर अवेअरनेस, द प्युअर अवेअरनेस विल गेट रिफ्लेक्टेड थ्रू अवर बॉडी अँड माइंड, दिस बॉडी माइंड कॉम्प्लेक्स, बेसिकली अवर माइंड. त्याच्यातून जोपर्यंत ते रिफ्लेक्ट होत नाही तोपर्यंत ते आहे असं आपल्याला जाणवत नाही. सो वी आर नॉट एबल टू रिअली कॉम्प्रिहेंड प्युअर अवेअरनेस, although it is all pervasive, because we are only used to experiencing the reflections. आपण जे बाहेर उजेड बघतोय ना, इथे आपल्या घरी खिडकी उघडली तर आपल्याला उजेड दिसेल, जे अमेरिकेत लोक त्यांना, भारतात जे त्यांना नाही दिसणार कारण की तिथे बाहेर आता रात्र झाली आहे. तर हा जो उजेड आहे ना, दिस इज नॉट सनलाइट, दिस इज रिफ्लेक्टेड लाईट और दिस इज कॉल्ड डे लाईट. आपल्याला डे लाईट दिसतो, आपल्याला सनलाईट दिसतच नाही. सनलाईट जो आहे ना, तो लाईट म्हणजे सूर्यापासून ते इथपर्यंत येणारी जी किरण आहे, जो लाईट आहे, जो प्रकाश आहे, तो आपल्याला दिसतच नाही. आपण आकाशात बघितलं आपल्याला आकाशात अंधार दिसतो. आकाशामध्ये आपल्याला फक्त ज्यांच्यावर प्रकाश पडतो सूर्याचा आणि जे चमकतात त्या गोष्टी दिसतात. ग्रह जे आहेत ना, ग्रह किंवा इवन चंद्र जो आहे, चंद्र किंवा ग्रह, हे स्वयंप्रकाशित नाही आहेत. ह्याच्यावर सूर्याचा प्रकाश पडतो, तो प्रकाश प्रतिबिंबित होतो, तो आपल्याला दिसतो. आपल्याला दिवसा सुद्धा पृथ्वीवर जो प्रकाश दिसतो तो सूर्याचा प्रकाश जो पृथ्वीवर पडतो, जो प्रतिबिंबित होतो, तो प्रतिबिंबित प्रकाश प्रकाश आपल्याला दिसतो. सो वी कॅन सी डे लाईट, वी कॅनॉट सी सनलाईट.
ठीक आहे ना. त्याचप्रमाणे आपलं जे शुद्ध चैतन्य आहे ना, ते जोपर्यंत कशावर पडून रिफ्लेक्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते आहे असं कळतच नाही. आपल्याला काय वाटतं की हे जे शुद्ध चैतन्य आहे हे माझ्या शरीरातनं, माझ्या मनातनं किंवा तुमच्या शरीरातनं, तुमच्या शरीरातनं प्रगट होत आहे, त्यामुळे हे चैतन्य आहे. परंतु हे त्याचा भास आहे, आभास आहे, त्याला चिदाभास म्हणतात. दिस इज द चिदाभास. व्हॉट वी एक्सपिरियन्स इज द चिदाभास, द रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस. आणि आपल्याला ते सत्य असं वाटतं. आणि त्या चिदाभासानी बाकीच्या गोष्टी ज्या प्रकाशित होतात, म्हणजे आपल्या मनामुळे जे जग प्रकाशित होतं ते जग खरं आहे असं आपल्याला वाटतं. दॅट इज इव्हन मोर आभासात. सो दिस होल एक्सपिरियन्स ऑफ द वर्ल्ड इज कम्प्लिटली आभासात्मक. इट्स इल्युझरी. म्हणजे जसं आहे तसं कळतच नाही आपल्याला. ह्याच्यासाठी पहिले जग म्हणजे काय ते सांगितलं. जगाचं स्वरूप काय ते सांगितलं. मग त्याच्यापासून असंगशास्त्राने दृढेन चित्वा म्हणून आपल्याला वेगळं व्हायला सांगितलं. त्यानंतर जीव म्हणजे काय सांगितलं. त्यानंतर ईश्वर म्हणजे काय सांगितलं. आता आपण स्वतः कोण आहोत. हु एम आय रिअली. त्याच्याबद्दल सांगतात भगवान. हे शेवटचे 5 श्लोक दे आर व्हेरी 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 पॉवरफुल आणि स्ट्रॉंग. सूर्याचं बिंब आणि त्याचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब यांच्या दरम्यान असणारं तेज जरी कोणत्याही उपायाने घेता नाही आलं तरी त्यांच्या दरम्यान तेज कुठलं असं म्हणू नये. का घ्राणा फुला दोही धृती असे जे माझारी ठाई ते न दिसे तरी नाही ऐसे बोलो नये. अथवा नाक आणि फुलं या दोन्हींच्या मध्ये जो सुवास असतो तो जरी डोळ्यांना दिसत नाही तरी तो नाही असं म्हणता येत नाही, तो तिथे आहे. तैसे द्रष्टा दृश्य हे जाये मग कोण म्हणे काय आहे हेची अनुभवे तेची पाहे रूप तया. त्याप्रमाणे द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे पाहण्याचा विषय, या दोन्ही कल्पना नाहीशा झाल्यावर कोणी असं म्हणेल की त्या ठिकाणी मग काय शिल्लक राहतं. तर द्रष्टा आणि दृश्य या कल्पना जाऊन जी उर्वरित स्थिती उरते ती स्थिती जो अनुभवाने पाहतो तेच त्याचं खरं स्वरूप आहे. हा जो तिसरा पुरुष आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये हे अनुभव करता आणि अनुभव होणारं जग हे द्वैत आपोआप निर्माण होतं. दॅट इज माया, दॅट इज इल्युजन. परंतु उत्तम पुरुष आहे, अन्य आहे, जो प्रकाशे विण प्रकाशू ईशितव्ये वीण ईशू ईशितव्ये ईशितव्ये वीण ईशू. म्हणजे तो आपणे नीची अवकाशू वसवित असे जो, जो प्रकाशाशिवाय प्रकाश आहे, जो नियम्य पदार्थाशिवाय नियामक आहे आणि जो आपल्याने सर्व पोकळी भारून टाकतो. प्रकाशाशिवाय प्रकाश आहे. इफ देर इज नथिंग टू रिफ्लेक्ट, light will still remain. If there is nothing to act upon, the one who has the power to act will still remain. म्हणजे कुठलीही वस्तू जरी नसली, प्रकाश्य वस्तू, प्रकाश्य म्हणजे द वन दॅट इज गेटिंग इल्युमिन्ड. समजा उजेड पडत असेल ह्या वस्तूवर, ही वस्तू आता काळी दिसते, राईट. ह्याच्यावर प्रकाश पडला, तिथून तो प्रकाश रिफ्लेक्ट झाला आणि तो मी बघितला म्हणून मला ही गोष्ट इथे आहे असं कळलं. तर ही वस्तू जर नसेल तर त्याच्यावर जो प्रकाश पडतो तो मला दिसणारच नाही. प्रकाश्य वस्तू शिवायचा जो प्रकाश आहे दॅट इज उत्तम पुरुष. आणि जो आपल्याने सर्व पोकळी भारून टाकतो म्हणजे ही इज ऑल परवेझिव्ह. जो नादे ऐकजता नादू स्वादे चाखित जा स्वादू, जो भोगीत तसे आनंदू आनंदाची, जो ध्वनीकडून ऐकला जाणारा ध्वनी आहे, जी चव चवीने चाखावी आणि जो आनंद आनंदानेच भोगावा. सो इट इज द एसेन्स ऑफ ऑल ऑफ अवर एक्सपिरियन्सेस. ध्वनीकडून ऐकला जाणारा ध्वनी, चवीने चाखली जाणारी चव आणि आनंदानेच भोगला गेलेला आनंद, जो पूर्णतेचा परिणामू पुरुषोगा पुरुषोत्तमू विश्रांतीचाही विश्रामू विराला जेथे, जे सुखाला प्राप्त झालेलं सुख आहे, जे तेजाला सापडलेलं तेज आहे आणि ज्या ब्रह्मरूपी महाशून्यामध्ये आकाशादी शून्य नाश झालं. सुखासी सुख जोडिले जे तेज तेजासी सापडले, शून्यही बुडाले महाशून्य जिथे. जो पूर्णतेचा शेवट आहे, जो पुरुष सर्वात श्रेष्ठ आहे, विश्रांतीचाही विसावा जिथे शांत झालेला आहे,
जो विकासाही वरी उरता, जो विकासाही वरी उरता, ग्रासातेही ग्रासोनी पुरता, जो बहुते पाडे बहुता पासूनी बहु, जो विश्वाच्या विस्ताराला व्यापून उरलेला आहे, जो ग्रासालाही ग्रासून पुरता आहे, म्हणजे लयाचाही ज्याच्या ठिकाणी लय होतो. देर इज नो एंड देअर अट ऑल. एंड हॅज एंडेड देअर, असा जो पूर्ण आहे आणि जो पुष्कळांपेक्षा पुष्कळ पटीने पुष्कळ आहे. सो ही इज ऑल परवेझिव्ह, ऑल एनकम्पासिंग, इन्फिनिट. पै निर्णतया प्रती, रूपेपणाची प्रतीती, रूपे न होई शुक्ती दावी जेवी. वर सांगितल्याप्रमाणे जर सर्वच स्वरूप चैतन्य आहे, तर मग स्वरूप न भासता विश्व का भासतं? या शंकेचं आता समाधान करणार आहे भगवान, की ज्याप्रमाणे शिंप ही आपण स्वतःहून रूपे न होऊन आपल्या शिंपपणाचं अज्ञान ज्याच्यामध्ये आहे, अशा अज्ञानाला आपल्या ठिकाणी रूपे भासवते. रूपे म्हणजे चांदी. ओके. जर अंधाराच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस समजा आपल्याला एखादं शिंपलं दिसलं, पर्ल, पर्ल म्हणायचे ते शेल, पर्लचं शेल, पर्ल नाही शेल, तर ते शेल जर आपल्याला दिसलं, शिंपलं, समुद्राच्या किनाऱ्यावर अंधारामध्ये, आपल्याला असं वाटू शकतं की हे चांदी आहे. सो द वर्ल्ड अपियर्स टू अस नॉट द वे द वर्ल्ड इज. द वर्ल्ड अपियर्स टू अस द वे वी इमॅजिन इट टू बी. म्हणजे आपल्याला दिसलं शिंपलंच आहे, परंतु आपण डोक्यामध्ये आपल्या हे आहे की आपल्याला ते सोनं दिसलं. किंवा आपल्या डोक्यामध्ये साप आहे, दिसला होता दोरच आपल्याला, तो दोरच आपल्याला सापाच्या रूपाने दिसला, बिकॉज वी इमॅजिन इट टू बी स्नेक. असं आहे. तर जग आपल्याला आपण जसं असू तसं दिसतं, जग जसं आहे तसं नाही दिसत, कारण की आपण अज्ञानी आहोत. अज्ञानाला आपल्या ठिकाणी ते रूप भासवतं. सो द सेम शेल विल अपिअर टू बी सिल्वर टू द वन हू इज इग्नोरंट. का नाना अलंकार दशे, सोने न लपत लपाले असे, विश्व न होनिया तैसे विश्व जो धरी. अथवा अनेक अलंकारांच्या स्थितीत, म्हणजे आकारात, जसं सोनं न लपता झाकलेलं आहे. इथे सोनं नाही आहे का, ते 100% सोनंच आहे. त्याप्रमाणे जो विश्व न होऊन विश्वाला धारण करतो, म्हणजे सोन्याच्या दागिन्यामध्ये फक्त सोनंच आहे, परंतु आपलं लक्ष कशाकडे आहे? आपलं लक्ष नामरूप आणि उपयोगिता ह्यांच्याकडे आहे. त्याचप्रमाणे ह्या जगामधल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ना, त्यांच्याकडे आपलं लक्ष नामरूप आणि उपयोगिता ह्या दृष्टिकोनातनच आहे. हे परमात्म स्वरूप आहे हे आपल्याला कळतच नाही. हे असो जलतरंगा, नाही सिनाने पण जेवी गा, तेवी दिसता प्रकाश उगे जगा आपणची जो. हे राहू द्या, ज्याप्रमाणे पाणी आणि लाटा ह्याच्यामध्ये भिन्नपणा नाहीये, म्हणजे लाट हा काही वेगळा पदार्थ नसून त्या रूपाने भासणारं पाणीच आहे. त्याप्रमाणे जो उत्तम पुरुष आपण जगाला प्रतीतीस येणारा प्रकाश आहे, म्हणजे ज्याच्या सदत्वाने जग आहे आणि ज्याच्या प्रकाशाने जग भासतं, आपोलिया संकोच विकाशा, आपणची रूप वीरेशा, हा जळी चंद्र हन जैसा समग्र गा. ज्याप्रमाणे पाण्यात दिसणारा संपूर्ण चंद्र हा आपल्या संकोचा विकासास आपणच कारण आहे, त्याप्रमाणे वीरा अर्जुना संकोचा विकासास म्हणजे इट हॅज डेव्हलप्ड ॲज ए लिमिटेड एंटिटी. संकोच म्हणजे इट हॅज कॉन्ट्रॅक्टेड, किंवा त्याचं संकुचित संकुचित झालं म्हणजे इट हॅज बिकम स्मॉलर. तर त्याच्यासाठी तोच कारण आहे. त्याप्रमाणे वीर अर्जुना जगत भासरूपी आपला विकास आणि जगताचा प्रलय रूप आपला संकोच, आपल्या या संकोच विकासास तो आपणच कारण आहे. जगत भासरूपी आपला विकास म्हणजे आपण, द होल, द प्युअर कॉन्शियसनेस एक्सपॅन्ड्स ॲज धिस वर्ल्ड, आणि देन धिस वर्ल्ड अगेन डिसअपिअर्स. तर ह्याच्यासाठी मीच कारण आहे. माझ्याचमुळे ह्या जगाचा सगळा विकास होतो. मयी एव सकलम जातं, मयी सर्वम प्रतिष्ठितम. माझ्याच अवेअरनेसमध्ये सगळं राहतं आणि मयी सर्वम लयम याती. माझ्याचमध्ये सगळं लय पावतं. तुम्ही स्वतःचा अनुभव अनुभव बघा ना. सकाळी उठल्यानंतर जग आपल्या अनुभवायला येतं राईट. सो वी क्रिएट द वर्ल्ड इन द मॉर्निंग व्हेन वी वेक, इन अवर एक्सपिरियन्स. आपण जग तयार नाही करत. या जगाचा अनुभव आपल्याला यायला लागतो, याचा अर्थ काय की हे जग सगळं माझ्या अनुभवात आता आलं.
सो इन माय अवेअरनेस दिस वर्ल्ड गॉट क्रिएटेड ऑटोमॅटिकली. ह्या अक्षर पुरुषामध्ये ते क्षर जगत आपोआप निर्माण झालं. इट स्टार्टेड ऑटोमॅटिकली. मग ते काही वेळ राहिलं. किती वेळ? दिवसभर. जर दिवसात दुपारी झोप आली तर, समजा मला आत्ताच झोप येत असेल तर, त्या झोपेमध्ये नाहीच होईल. माझ्याच मध्ये नाहीच होईल. सो मयी एव सकलम जातम, माझ्या जाणीवेमध्ये हे जग उत्पन्न होतं सकाळी, माझ्या जाणीवेमध्ये ते राहतं दिवसभर, आणि मग माझ्या जाणीवेमध्ये ते पुन्हा लय होतं. असं. सो दिस होल वर्ल्ड डिपेंड्स अपॉन मी. इट डझंट हॅव इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स. आपल्या संकोच आणि विकासास तो आपणच कारण आहे. विकासाला पण आपणच कारण आहे आणि संकोचाला पण आपणच कारण आहे. संकोच म्हणजे रिडक्शन, विकास म्हणजे एक्सपॅन्शन. तैसा विश्वपणे काही होये, विश्वलोपी कही न जाये, जैसा रात्री दिवसे नोहे द्विधा रवी. ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस यांच्या योगाने सूर्य दोन प्रकारचा होत नाही, त्याप्रमाणे विश्वपणाने हा काही होत नाही आणि विश्वाचा लोप झाला असता हा कुठेही जात नाही. हा जो उत्तम पुरुष आहे तो, तैसा काहीची कोणीकडे, काहीसेनी ही वेची न पडे, जयाचे सांगडे जयासीची. त्याप्रमाणे कधीच कोणाकडे कशानेही हा उत्तम पुरुष कमी होत नाही आणि ज्याच्यासारखा जो आहे तो हा तिसरा उत्तम पुरुष आहे. तर ह्या उत्तम पुरुषाबद्दल तुम्हाला काही जर बोलायचं असेल किंवा जर तुम्हाला काही प्रश्न असतील आणखी, तर तुम्ही अनम्यूट करा आणि बोला. स्मिताताई, उत्तम पुरुष जो आहे अजूनही थिअरेटिकलच आहे का? उत्तम पुरुष म्हणजे आपली खरी स्वतःबद्दलची जाणीव. त्या जाणीवेमध्ये क्षर आणि अक्षर पुरुष हे सकाळी आपण उठलो की आपोआप तयार होतो. मी अनुभव करणारा अक्षर पुरुष आणि अनुभवायला येणारं हे क्षर जग, या दोन गोष्टी आपोआप उत्पन्न होतात. परंतु जो उत्तम पुरुष आहे म्हणजे जो खरा मी, तो ह्याच्याशिवाय वेगळा आहे. सर्व प्रियानंद कधी कधी सांगतात की ज्ञाता तो ज्ञेय से अलग है, लेकिन क्या ज्ञेय जो है वो ज्ञाता से अलग है? ये जानने वाला जो है वो तो जो जाना गया है उससे अलग है, लेकिन जो जाना गया है वो क्या है, जानने वाले से अलग है. सो द ऑब्झर्वर इज अपार्ट फ्रॉम द ऑब्झर्व्ड, बट इज द ऑब्झर्व्ड अपार्ट फ्रॉम द ऑब्झर्वर? विचार करा. द ऑब्झर्वर हिमसेल्फ हॅज बिकम द ऑब्झर्व्ड. सो सो धिस ऑब्झर्वर observes this world within himself. It's not apart from him. पलीकडचा श्लोक बघूया. यस्मात् क्षरम् अतीतोऽहम् अक्षरात् अपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. यस्मात्, because I am transcendental, beyond both the fallible and the infallible, beyond the Akshara and Akshara, and because I am the greatest, I am celebrated both in the world and in the Vedas as that supreme person. तो मीच आहे. अर्थात हे कृष्ण म्हणतो, त्यामुळे भक्ती मार्गातून आपण समजा बघितलं तर कृष्ण आपल्याला सांगतो असं समजेल ते. मी अक्षराहून वेगळा आणि उत्तम, वेद लोक म्हणे माते म्हणून पुरुषोत्तम. तर किशोरजी काय म्हणतात बघूया. 18वा श्लोक. पलीकडे क्षराच्या मी, अक्षराहुनी उत्तम मी, म्हणून मजसी म्हणती पुरुषोत्तम वेदात जगती. असे लंघुनी मी जसाही क्षरासी, तसा जाण मी श्रेष्ठ ही अक्षरासी, म्हणूनच वेदात आणि जगात म्हणावेची पुरुष तो मीच श्रेष्ठ. हा उत्तम पुरुष जो आहे तो क्षराच्याही पलीकडे आहे, अक्षराच्याही पलीकडे आहे आणि तो उत्तम आहे. ज्या अर्थी मी क्षराच्या पलीकडचा आहे आणि अक्षराहून देखील उत्कृष्ट आहे, त्या अर्थी जगामध्ये आणि वेदामध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. जो आपण पेची आपणया, प्रकाशित से धनंजया, काय बहु बोलो जया नाही दुजे. अर्जुना, जो आपणच आपल्याला प्रकाशतो, फार काय सांगू, ज्याला दुसरं काहीच नाही, म्हणजे तो एकाकी आहे. तो गामी निरुपाधिको,
क्षराक्षरोत्तमो एको म्हणोनी म्हणे वेद लोको पुरुषोत्तमो. क्षर आणि अक्षर या दोन पुरुषांहून श्रेष्ठ आणि उपाधिरहित असा काय तो मीच आहे. म्हणून वेद आणि सर्व जग मला पुरुषोत्तम म्हणतात. तर त्याच्यानंतर काय म्हणतात भगवान? यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्ववेद भजति मां सर्वभावेन भारत. Whoever knows me as the Supreme Personality of Godhead without doubting is the knower of everything. He therefore engages himself in full devotional service to me, O son of Bharat. मोहसारुनि मोहसारुनि जो दूर जाणे मी पुरुषोत्तम सर्वज्ञ तो सर्वभावे सर्वरूपी भजे मज. मोह सारुनी जो दूर जाणे मी पुरुषोत्तम सर्वज्ञ तो सर्वभावे सर्वरूपी भजे मज. जो स्वतःला पुरुषोत्तम म्हणून समजतो, ज्याची स्वतःबद्दलची जाणीव पूर्ण झालेली आहे, जो सर्वज्ञ आहे, तो सर्व भावे मला भजतो. ह्याच्यामध्ये कसं काय म्हणता येईल की थोडं कन्फ्युजिंग आहे की सर्वज्ञ जो सर्व भावे मजसी एक झाला तो कोणाला भजणार आहे? त्याच्यानंतर तो भजन करू शकतो का? कॅन द वन हू हॅज बिकम वन विथ द परमात्मा बी सेपरेट फ्रॉम परमात्मा अँड हू इज ही गोइंग टू वर्शिप? उत्तम पुरुष मीची असे ज्यांच्या मनी शंका नसे तेची खरे ज्ञानी असती सर्वथा मजसी भजती. अर्थात ह्याच्यामध्ये जरा क्लिअर आहे की ज्यांना कृष्ण हा उत्तम पुरुष आहे हे कळलेलं आहे, त्यांच्या मनामध्ये ज्याची शंका नाही आहे की कृष्ण हाच उत्तम पुरुष आहे, म्हणजे भक्तीच्या योगाने जर आपण बघितलं, तेच खरे ज्ञानी आहेत आणि सर्वथा मजसी भजती. सो आपण जर हा स्वतःच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला की जर मला हे कळलं की माझं खरं स्वरूप काय आहे, तर सापेक्ष जगामध्ये राहत असताना मी नेहमी त्या स्वरूपाच्या बोधामध्ये स्थित राहण्याचा प्रयत्न करेन. सो आय विल ट्राय टू रिमेन इन निधिध्यासन वन्स आय एम कम्प्लिटली कन्व्हिन्स्ड. म्हणजे माझं श्रवण झालेलं आहे, माझं मनन पण झालेलं आहे की माझं स्वरूप काय आहे. त्याच्यानंतर त्या स्वरूपामध्ये मी नेहमी स्थित असेन. दिस इज कॉल्ड भजती माम सर्वभावेन भारत. आय विल ऑलवेज रिमेन इन दॅट अवेअरनेस. स सर्वविद भजती माम सर्वभावेन भारत. सो वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात? मला मानतो जो असा सर्वश्रेष्ठ असे सर्व ज्ञानी तया जाण पार्थ. मला सर्व भावे तयाने भजावे तयासी जगीना दुजे काही भावे. मला जर स्वतःच्या स्वरूपाबद्दलची खात्री पटली असली तर मी त्याच्यामध्ये स्थित राहीन ना नेहमी. सो आत्मनी एव आत्मना तुष्टा हे माझ्या अनुभवामध्ये माझ्या जीवनामध्ये सिद्ध होईल. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्यैवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. ज्याच्या मनातनं सगळ्या प्रकारच्या कामना चालल्या गेलेल्या आहेत, कारण की ज्याला खऱ्या स्वरूपाबद्दल बोध झालेला आहे, तो त्याच्यामध्ये नेहमी स्थित राहील. सो इफ वी थिंक दॅट दिस इज अदर दॅन माय सेल्फ कृष्ण, देन वी विल बी डिव्होटेड टू हिम. आपण त्याच्यावर भक्ती करत राहू, कारण की तो पुरुषोत्तम आहे मला कळलंय. कृष्ण पुरुषोत्तम आहे ना, तर मग त्याच्याबद्दल मी पूर्णपणे शरणागत राहीन नेहमीच. जर कृष्ण माझ्यापेक्षा वेगळा आहे असं मला वाटत असेल तर मी त्याला शरणागत असायलाच पाहिजे. पण जर हे लक्षात आलं की माझं जे खरं स्वरूप आहे आणि कृष्णाचे जे स्वरूप आहे ते ते सारखंच आहे, मी अज्ञानवश मी स्वतःला त्या स्वरूपापेक्षा वेगळं मानतोय. कृष्णापेक्षा मी वेगळा नाहीच आहे. मी जर जीवभावात असेल तर मी त्याचा अंश आहे. मी जर देहभावात असेल तर मी त्याचा दास आहे. आणि आत्मभावाने मी आणि तो एकच आहोत. तर हे जर मला कळलं तर जागृतावस्थेमध्ये आपण त्याला शरणागत राहू नये. आपण नेहमी भक्तीमध्ये राहू. जागृतावस्थेमध्ये भक्तीमध्ये असणं हेच सगळ्यात उत्तम आहे. परंतु जिथे खरं ज्ञान होतं तिथे भक्त आणि
देव. या दोन गोष्टी वेगळ्या नाहीच आहेत, एकच आहेत. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. कुठे आलो? इथे आलो आपण. ज्ञानेश्वरी अध्याय 15. हे भारता, जो या प्रकारे ज्ञानाने युक्त होऊन मला पुरुषोत्तमाला जाणतो तो सर्वज्ञ होय. तो सर्व प्रकारे मद्रूप होऊन माझी भक्ती करतो. परी हे असो ऐसिया, मज पुरुषोत्तमा ते धनंजया, जाणे जो पाहलेया ज्ञान मित्रे. परंतु हे राहू दे अर्जुना, ज्ञानसूर्याचा उदय झाल्यावर त्या ज्ञानाने असा मी जो पुरुषोत्तम त्या मला तो जाणतो. चेलिया आपुले ज्ञान, जैसे नाहीची होय स्वप्न, तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले. आपलं ज्ञान म्हणजे जागृतीचं ज्ञान जागं झालं असता जसं स्वप्न नाहीसं होतं, त्याप्रमाणे हे भासणारं त्रिभुवन ज्याला आपल्या आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या योगाने मिथ्या झालं आहे. आपण जेव्हा स्वप्न बघत असतो ना, तेव्हा स्वप्न खरं वाटतं. त्याच्यातून जेव्हा जागं होतो आपण, तर ते आपण देवाच्या कृपेने आपोआप जागं होतो. तेव्हा आपल्याला कळतं की ते स्वप्न स्वप्न होतं. जोपर्यंत स्वप्नात होतो तेपर्यंत ते स्वप्न खरंच वाटत होतं. जेव्हा त्याच्यातून जागं झालो तेव्हा आपल्याला कळलं की ते स्वप्न होतं. त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपल्या खऱ्या स्वरूपात जागे होऊ तेव्हा हे जे जागृत अवस्थेतलं स्वप्न आहे ते सुद्धा स्वप्न जाणवेल आपल्याला. सो विल रिअलाइज दिस waking experience also to be dream like if we wake up into our essential nature. तेव्हाच कळेल आपल्याला. तेव्हा हे भासणारं त्रिभुवन आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या योगाने मिथ्या झालंय असं वाटेल. म्हणजे इट इज अपिअरिंग टू बी, देन इट विल स्टार्ट अपिअरिंग लाईक अ ड्रीम. का हाती घेतलिया माळा, फिटे सर्पाभासाचा कांटाळा, तैसा माझेनी बोधे टवाळा नागवे तो. अथवा हातात माळ घेतल्यानंतर त्या माळेवर भासत असलेल्या सर्पाचं भय नाहीचं होतं. हातात आली माळ की ती माळ म्हणजे साप नाही हे कळतं. त्याप्रमाणे माझ्या ज्ञानाने जो पुरुष मिथ्या जगदाभासाच्या तडाख्यात सापडत नाही, लेणे सोनेची जो जाणे, तो लेणे पण ते वावो म्हणे, तेवी मी जाणोनी जेणे वाळीला भेदू. दागिना हा सोनच आहे असं जो जाणतो, तो दागिने पण म्हणजे दागिन्याचा आकार जसा मिथ्याभास आहे असं जाणतो, असं म्हणतो. त्याप्रमाणे ज्याने मला जाणून भेद टाकला. सो इफ आय अंडरस्टँड दिस होल वर्ल्ड टू बी कम्प्लिटली डिव्हाइन, हे सगळं जगत जे आहे ते ब्रह्मच आहे. त्याच्यामध्ये आपण त्याला अनेक वस्तूंमध्ये बघितलं आणि आपल्याला असं वाटलं की हे जगत निर्माण झालं. तो एकाच वस्तूमुळे अनेक वस्तू निर्माण झाल्या असं आपल्याला वाटलं. परंतु खरी जाणीव झाल्यामुळे तो भेद आपण टाकला. म्हणजे दॅट इल्युजन ऑफ सेपरेटनेस मल्टिप्लिसिटी वी ड्रॉप्ड. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू, मीची एकू स्वतः सिद्धू, जो आपणे नसी भेदू नेणोनिया जाणे. मग तो आपणासह भेद न जाणून मला जाणतो आणि त्यामुळे मीच एक स्वभावसिद्ध सच्चिदानंद सर्वत्र आहे असं म्हणतो. म्हणजे जे समजा आपण हे कृष्णाच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर जर आपण कृष्णाला जाणलं तर कृष्ण म्हणजेच सच्चिदानंद आहे असं आपण म्हणू. हे आपण जोपर्यंत भक्तीमध्ये आहोत तोपर्यंत आपण असं म्हणू. द्वैताच्या दृष्टिकोनातनं आपण आणि कृष्ण वेगळे आहोत. त्यामुळे कृष्ण हा सच्चिदानंद स्वरूप आहे असं आपण म्हणू आणि आपण त्याला शरणागत राहू. त्यामुळे त्याचा थोडासा सच्चिदानंदपणा आपल्यामध्ये येईल अंशरूपाने. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. कृष्ण भक्तीमध्ये जे लोक असतात ना, त्यांना पुनर्जन्माची भीती वाटत नाही. त्यांना माहिती आहे की पुनर्जन्म होणारच आहे, परंतु त्यांना प्रत्येक जन्म कृष्णाच्या भक्तीमध्ये आणि गोलोकामध्ये जाऊन राहण्यासाठी हवा असतो, हवा आहे. आणि ह्याच्यामध्ये गैर काहीच नाही आहे. माझी जर कृष्णावर भक्ती असली तर मी नेहमी कृष्णासोबत राहावं असं मला वाटेल ना. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं त्या व्यक्तीसोबत आपण नेहमी राहावं, त्या व्यक्तीच्या समीप राहावं असं आपल्याला वाटतं. याच्यात गैर काहीच नाही आहे. आपण जर परमात्म्याला चिकटून राहिलो तर आपण मुक्तच आहोत.
पण ती अनन्य भक्ती असायला पाहिजे. ती नसेल तर मग काही उपयोग नाही. तेणेची सर्व जाणीतले, हेही म्हणले थेकुले, जे तया सर्व उरले द्वैत नाही. त्यानेच सर्व जाणलं, हे म्हणणं सुद्धा थोडं आहे. कारण की त्याला सर्व ब्रह्म असल्यामुळे त्याच्या ठिकाणी द्वैत उरलंच नाही. हा जो साधक आहे, की ज्याला स्वतःच्या स्वरूपाचा बोध झालेला आहे, त्याच्यानंतर तो साधक उरतच नाही, त्यामुळे द्वैत उरत नाही. म्हणोनी माझी या भजना उचितो उचितू तोची अर्जुना, गगन जैसे आलिंगना गगनाची या. म्हणून अर्जुना, माझ्या भजनाला तोच योग्य आहे. ते कसं? तर आकाश जसं आकाशाच्या आलिंगनास योग्य आहे. आकाशाला आलिंगन द्यायला आकाशच पाहिजे ना. दुसरं काही त्याला आकाशाला आलिंगन देऊ शकेल का? कॅन वी एम्ब्रेस इन्फिनिटी अनलेस वी बिकम इन्फिनिटी? क्षीरसागरा परगुणे, की जे क्षीरसागराची पणे, अमृतची होऊनी मिळणे अमृती जेवी. क्षीरसागराला मेजवानी क्षीरसागरपणानेच करावी, आणि अमृतच होऊन जसं अमृतात मिसळावं, तसं 15.5 मिसळावे. ते 15.5ची होवावे, तेवी मी जालिया संभवे भक्ती माझी. अस्सल सोन्याशी तद्रूप होणं असेल तर अस्सल सोनंच झालं पाहिजे. त्याप्रमाणे मद्रूप झाल्यानेच माझी भक्ती शक्य आहे. खरी भक्ती जर झाली तर भक्त आणि भगवंत या दोन गोष्टी वेगळ्या उरणारच नाही. हा गा सिंधूसी आनी होती, तरी गंगा कैसे निमिळती, म्हणून मी न होता भक्ती अन्वयो आहे. बाबा अर्जुना, गंगा जर समुद्राहून भिन्न असती, म्हणजे विजातीय असती, तर ती समुद्राशी तद्रूप झाली कशी कशी झाली असती? कारण तद्रूपता सजातीय पदार्थात होते, म्हणून मद्रूप न होता माझ्या भक्तीत प्रवेश होईल काय? सो टू थिंग्स विल गेट मिक्स्ड ओनली इफ दे आर सिमिलर. म्हणजे पाण्यामध्ये पाणी मिसळेल, पण पाण्यामध्ये तेल नाही मिसळणार. त्यामुळे भक्त जर भगवंतामध्ये मद्रूप म्हणजे मिसळणार असेल, मद्रूप म्हणजे माझ्या रूपासारखा होणार असेल असं भगवंत म्हणतायत, तर तो माझ्यापेक्षा वेगळा असू शकत नाही. तो माझ्यासारखाच असायला पाहिजे, तरच तो माझ्यामध्ये मिसळू शकतो. त्यामुळे हे भक्ता म्हणजे हे अर्जुना, तू माझ्यापेक्षा वेगळा नाहीच आहेस. युअर नेचर इज द सेम एज माय नेचर. ऐसिया लागी सर्व प्रकारी, जैसा कल्लोळू अनन्यू सागरी, तैसा माते अवधारी भजिन न लाजो. एवढ्याकरता जशी लाट सर्व रीतींनी समुद्राशी अभिन्न असते, त्याप्रमाणे जो मला मद्रूप होऊन भजला तो ऐक. सूर्या आणि प्रभे एकवंकी जेणे लभे, तो पाडू मानू लाभे भजना तया. सूर्याला आणि प्रभेला ज्या मानाने जशी एकरूपता असते, ती योग्यता त्या भजनाला मानता येईल. सूर्य आणि सूर्यप्रभा ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत का? या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत. त्याप्रमाणे भगवंत आणि भक्त म्हणजे कृष्ण आणि अर्जुन, आणि आपली स्वतःची जाणीव आणि आपला जीवभाव या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत. शंकराचार्य काय म्हणतात की जीवो ब्रह्मैव नापरा. असं म्हणतात ना, जीवो ब्रह्मैव नापरा. जीव आणि ब्रह्म या दोन्ही गोष्टी एकच आहेत. आपण स्वतःला जीव मानतो भ्रमवश. सो वी इमॅजिन अवरसेल्स टू बी ए जीव बिकॉज ऑफ डिल्युशन, बिकॉज ऑफ मोह. तर या मोहातनं बाहेर पडण्यासाठी हे सगळं चिंतन आवश्यक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.